आज नवरात्राचा पहिला दिवस होता आणि त्याच्यामध्ये ना व्हाईट कलर होता आणि माझ्याकडे व्हाईट कलर अवेलेबल होता, म्हणून मस्त सकाळी उठून ना आंघोळ करून मस्त व्हाईट ड्रेस घातलेला होता आणि सात्विकला सुद्धा आंघोळ करून व्हाईटच कपडे घातलेले होते. बाहेरचं वातावरण असं झालं होतं पाऊस पडणार आहे, बट ना आमचा अचानक प्लॅन झालेला आहे. तर शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेलच आम्ही अचानक कुठे निघालो होतो. आजीनी पण मस्त असं व्हाईट घातलेलं होतं आणि तिथे जाऊन ना इतकं छान वाटत होतं. गेल्या गेल्या ना भूक लागलेली होती, म्हणून सात्विकला पहिले मी फ्रूट ज्यूस वगैरे दिला आणि आम्हाला जायचं होतं साईबाबाच्या मंदिरात. तर साईबाबाच्या मंदिरात गेल्यानंतर ना इतकं छान वाटत होतं, बट तिथे गेल्यानंतर ना माहिती पडलं की तिथलं काम चालू आहे, म्हणून मूर्तीला ना त्यांनी झाकून ठेवलं होतं. गेल्यानंतर इतका छान प्रसाद भेटला आणि येताना ना सात्विक दादा आणि वहिनींच्या गाडीवर आलेला होता. तर घरी येताना ना आम्हाला असं देवीचं आगमन झालेलं होतं आणि देवींचं वादक सुरू होतं. तर इतकं छान वाटत होतं ना, सात्विक ते बघून खूप एन्जॉय करतो आणि देवीचं सुद्धा दर्शन खूप छान झालेलं होतं. आणि आमच्या घरी पण ना घटस्थापना असते, तर त्याचीच पूजाची तयारी चालू होती. तर आईने ना इतकं छान पूजा केली होती. आईची पूजा झाल्यानंतर ना मला परत डेकोरेशन करायचं होतं. हे शॉर्टकट डेकोरेशन ना आईने केलेलं होतं. नंतर मी मस्त लाईटिंग वगैरे लावून त्याला इतकं छान डेकोरेट केलं ना. मग मस्त रांगोळी काढायला तर मला खूपच आवडते आणि मस्त इतकी छान रांगोळी काढली ना. थोड्याच वेळानंतर त्या घराचं डेकोरेशन केल्यानंतर इतकं लुक चेंज झालं ना, पूर्ण घराला त्याची रौनक आली आणि ते बघून मला खूप आनंद होता. संध्याकाळी मस्त सगळ्यांनी मिळून आरती केली, कारण सोसायटीमधले सगळे आले होते. बानी आणि गौरीसुद्धा आले होते. मस्त त्यांचं असं कन्यापूजन केलं आणि ना माझा दिवस असा संपला. आता आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.